Hello everybody. Good evening. पाणलोट करिअर कन्सल्टंटने एक नवीन उपक्रम चालू केला आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन्स आपण घेणार आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींबरोबर आपण इंटरॅक्शन करणार आहोत. ज्याच्यातनं तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळेल, एक मार्गदर्शन होऊ शकेल. स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी त्यांचं अपब्रिंगिंग करताना नक्कीच काही व्हॅल्युएबल इनपुट्स किंवा टिप्स मिळतील. तर ह्या सेशनची सुरुवात या पॅनलोशन करिअरच्या या नवीन उपक्रमाच्या सुरुवातीला पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे वैशाली जोशी आणि आयुषी जोशी या मायलेकींना. दोघींबद्दलही मी थोडक्यात माहिती सांगते आणि त्यांना निमंत्रित करते आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. वैशाली ही स्वतः आय-टी सेक्टरमध्ये खूप मोठ्या पदावरती कार्यरत आहे. स्वतः तिच्या कर्तबगारीवर कामानिमित्त तिने वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. जसं की USA आहे, UK आहे, जर्मनी आहे. दीर्घकाळ ह्या देशांमध्ये तिने स्वतःचं करिअर घडवत असताना आयुषीचं पण अपब्रिंगिंग उत्तम प्रकारे केलेलं आहे. आयुषी ही सध्या स्वतः युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स इथे बी-टेकचं शिक्षण घेतेय कॉम्प्युटर्समध्ये आणि दोघींच्याही करिअरबद्दल तुम्हा सगळ्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल असं मला वाटतं. सो मी रिक्वेस्ट करते आयुषी आणि वैशाली यांना जॉइन होण्यासाठी. हॅलो आयुषी, हॅलो वैशाली. Hi, Prana. Thanks a lot. आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल तुमच्या दोघींकडनं सगळा प्रवास जाणून घेण्यासाठी आणि आपण सुरुवात करूया वैशाली तुझ्यापासून. तू तुझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काही दिवसांबद्दल आम्हाला सांग ना. नक्कीच आपण आज मला आणि आयुष्याला इथे बरंच काही शेअर करायला आवडेल आणि फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी थँक्स तू आज ही छान अपॉर्च्युनिटी दिली. या निमित्ताने आज सगळे आपण इथे एक छान गप्पा मारणार आहोत. मी ऍक्च्युली मराठी मीडियमची. मी औरंगाबाद शारदा मंदिरमध्ये माझं शालेय शिक्षण कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर त्या काळात बऱ्यापैकी कॉम्प्युटरला थोडासा बूम मध्ये होतं. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली मी कॉम्प्युटर या फील्डकडे हळूहळू वळाली. मी माझं डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोघंही कॉम्प्युटरमध्ये केलं. त्याच्यानंतर इव्हेंच्युअली माझी एंट्री आय-टी सेक्टरमध्ये झाली. गोदरेज इन्फोटेक जी मुंबईला एक आय-टी इंडस्ट्री आहे, तिच्यात माझा फर्स्ट तो माझा जॉब होता. सो आय जॉईन गोदरेज ॲज अ सॉफ्टवेअर अॅनालिस्ट आणि तिथून हा पूर्ण आय-टीचा प्रवास माझा सुरू झाला. मग या आता जवळ-जवळ मला 20 वर्ष पूर्ण झाले आहे आय-टी इंडस्ट्रीमध्ये. त्यात मी बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं आहे. जसं पटनी होती, त्याच्यानंतर गिसेक अँड डेव्हलन एक जर्मन कंपनी होती, काही प्रॉडक्ट बेस्ड कंपन्यांमध्ये काम केलं. आणि मी सध्या इन्फोसिसमध्ये काही वर्षापासून आहे ॲज अ प्रिन्सिपल कन्सल्टंट अँड मेनली मी डेटा सायन्स या डोमेनमध्ये सध्या काम करते. खूप छान, खूप छान. वैशाली मला तुला जाणून घ्यायला आवडेल की तुझं स्वतःचं आय-टी मधलं इतकं सुंदर करिअर आणि आयुषीचं अपब्रिंगिंग ह्याच्यातला बॅलन्स तू कसा केला? कठीण आहे, खरंच कठीण आहे. कारण आय-टीचा जॉब म्हटलं की तुला माहिती आहे की आपण तुम्हाला माहिती आहे की 10 तास हा कमीत कमी अ डे यू हॅव टू स्पेंड इन दॅट फील्ड. परत तुमचा आल्यानंतरचा तुम्ही टोटली एक्झॉस्ट झालेला असतात. सो याच्यात फर्स्ट व्हायटल रोल हा तुमच्या फॅमिलीचा नक्कीच असतो. त्या आयुष्याच्या अपब्रिंगिंगमध्ये त्यांचं खूप महत्वाचं स्थान आहे. आपल्या पॅरेंट्सचं किंवा आजी-आजोबांचं यांचा खरंच खूप महत्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर आयुष्याच्या अपब्रिंगिंगमध्ये मी खूप सुरुवातीपासूनच थोडीशी ठरवलं होतं की मी तिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये थोडंसं तिला एक्सपोजर द्यायचा प्रयत्न करेल सो दॅट शी कॅन पिक अप हर ओन इंटरेस्ट आणि मला थोडी आयडिया येईल की तिचा कल कुठे आहे. तर त्याच्यामुळे मी तिला स्पोर्ट्स जॉईन केले. म्हणजे अगदी ती 6-7 वर्षाची असल्यापासून लॉन टेनिस आणि बॅडमिंटन तिला मी सुरू केलं होतं. त्याचबरोबर 7 वर्षाची कंप्लीट झाल्यानंतर मी तिला भरतनाट्यम डान्समध्ये पण टाकलं, ज्याच्या 5 लेव्हल आयुष्याने कंप्लीट केलेल्या आहेत. त्याचबरोबर मी तिला म्हटलं एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं पण तिला थोडं एक्सपोजर देऊया. तर आयुषीने तबला केलेला आहे. तिच्या 4 सर्टिफिकेशन्स कंप्लीट झालेल्या आहेत तबलामधल्या. तसंच अबॅकस आपलं ब्रेनची जिम मतलब फिजिकल बरोबर थोडंसं ब्रेन जिम ही होणं फार आवश्यक आहे. कारण सर्वांगीण विकास म्हणतो आपण, तेव्हा भौतिक आणि शारीरिक दोन्हीवरती महत्त्व द्यायला हवं. म्हणून तिचा अबॅकसचे पण तिने जवळ-जवळ 7 लेव्हल कंप्लीट केले आहेत. आणि तसंच तिला मी हे आपलं झालं एक पर्सनल लेव्हलवरती. पण तिला थोडं सोशल कनेक्ट आवश्यक आहे, की बाहेर सोसायटीत काय चालू आहे याचा एक्सपोजर देण्यासाठी मी तिला आमच्या कंपन्यांच्या मध्ये जे सोशल इव्हेंट्स होतात किंवा NSR ॲक्टिव्हिटीज होतात, त्यात मी तिला इन्क्लूड केलं होतं. जसे की आपले कॅम्प्स होतात, अनाथ आश्रमात व्हिजिट्स होतात किंवा एक स्कूल बॅगचं डिस्ट्रिब्युशन होतं. मग खेडेगावात जाऊन त्या मुलांना आपल्या सायकली किंवा स्कूल बॅग्स देणं, त्या डिस्ट्रिब्यूट करणं.
यात आयुष्याने अगदी आनंदाने भाग घेतला होता. खूप छान. तर अशा प्रकारे थोडंसं तिला मी एक्सपोजर दिले बऱ्यापैकी वेगवेगळ्या फील्ड. मी याला म्हणेल एक्सपोजरही आहे आणि हा कळत-नकळत केलेला संस्कार पण आहे. माझा पुढचा प्रश्न जो होता त्याच्यातली बरीच उत्तरं मला ह्यात मिळाली आहेत. पण तरी थोडंसं अजून मला इलॅबोरेट करून तू सांगशील का? की तू तिला ग्लोबल लेव्हलवरती पण कोप अप करण्यासाठी तयार केलं, सक्षम केलंस आणि ॲट द सेम टाईम आपले भारतीय संस्कार जे आहेत, भारतीय कल्चर जे आहे, त्याला धरून ठेवण्यासाठी सुद्धा तू तिला तेवढंच प्रकारे तिला इनपुट्स दिलेस. सो ते दोन्ही गोष्टी तू कशा केल्यास? किंवा काय-काय त्या दोन्ही गोष्टी करताना तू काय मेहनत घेतलीस? बरोबर. कसं आहे हां, आपल्या आय-टी जॉबमुळे मला खूप ट्रॅव्हल करावं लागलं आणि त्यानंतर मी पण त्या अपॉर्च्युनिटीज घेतल्या बिकॉज इट वॉज वन साइड इज द फायनान्शियल सिक्युरिटी फॉर अस. तर ह्या जेव्हा मी यूएस असो, यूके असो, जर्मनी असो, दॅट टाईम आयुषी वॉज विथ मी. सो मी तिची स्कूलिंगही चेंज करत गेली. पण एक असं असतं एवढ्या लहान वयात एक ग्लोबल एक्सपोजर मिळणं किंवा तिकडच्या कल्चरला तुम्ही फेस करणं, याचे काही प्रॉज आहे, काही कॉन्स पण आहेत. तर बरोबर. त्याच्यासाठी मला तिला आपल्या इंडियन कल्चरशी रूटेड ठेवायचंच होतं. त्याच्यामुळे मी तिला घरात रोज योगा करणं किंवा स्तोत्र किंवा आपले श्लोक संध्याकाळच्या आपल्या मनाचे श्लोक शुभम करोती हे तिच्याकडनं कंटिन्युअसली करून घेत होती. प्लस आपले मराठीचे जे काही वाचन आहे, मी काही पुस्तकं इथून घेऊन गेली होती किंवा काही मी तिच्या iPadवरती डाउनलोडही केले होते, की तुला मराठी जसं जमेल तसं. रोज थोडंसं वाचत जा. परत आम्ही दोघी मिळून मूव्हीज बघायचो सॅटर्डे संडे मराठी मूव्हीज जशी श्यामची आई असेल किंवा ज्ञानेश्वरांची आनंदीत असेल. तर ह्या सगळ्या मूव्हीज तिला माहिती आहेत. शिवाजीच्या स्टोरीज तिला दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे तिला हे हळू-हळू संस्कार होत गेले. दो शी इज अवे फ्रॉम इंडिया पण तिच्यावरती हे तिला थोडेसे रूटेड आहेत. खूप होऊ शकलं नाही, पण जेवढं होऊ शकलं तेवढं तिच्यात थोडंसं ते बॅक ऑफ द माइंड आजही आहे. किती छान, किती छान. आयुष्य आता तू आम्हाला थोडं सांग, की तुझं आधीचं स्कूलिंग जे आहे ते अब्रॉडला झालेलं आणि 8th ऑनवर्ड्स इंडियात आली आहेस. तर Yes. दोन्ही दोन्ही एज्युकेशन सिस्टम बरोबर तुझा अनुभव कसा होता? I feel both of these are very nice. दोघं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे दोघंही. Each of them have their pros, each of them have their cons. So in India, like I'm sure everyone knows, India has very, you have to sit, you have to study for 8 hours. You have to know all of your syllabus by heart. That is the way Indian syllabus works. The syllabus outside is more practical. You don't have textbooks there. You don't have to take long notes. All you have to do is attend class, see the PPT that they show you, and you have to just understand it. But I feel the Indian education, at least until 12th standard, is better because we get our basics clear, we get our concepts cleared out. Whereas for like abroad, because it is practical, it is not so deep rooted in your mind like it is in India. So there are some times that kids from those countries, they don't have their basics clear. So going on ahead with the education, I feel they have a little dicey situation compared to India. Both are beautiful education systems, but until 12th, I would say India is a better option. Great, great. And tell us something about your 10th board and how you have prepared for 10th board and what was your score? So in my 10th board, I was in Wisdom World, ICSE school. Okay. So I had 93% in my 10th boards. Great. So for my boards, especially I think my school was a major guidance for me. Our school prepared us very thoroughly. They took test series continuously, they took practice exams. But along with that, I believe, my mom was always the greatest support behind me. But even, my counselors, my teachers, they all continuously supported me. They guided me, they gave me timetables, how to set up things, how to get your syllabus in check. So I think I started studying for my boards at least 4 to 5 months prior. I gave as many exams as I could. I practiced as much as I could. And I think it paid off. Surely, surely. Something about your 12th standard preparation. At the time you started preparing for JEE, then CET also, and parallel SAT, Statistic Aptitude Test Yes. also. So how was your experience while preparing all these three examinations? So I personally feel preparing for JEE and SAT together is hectic. I would suggest make up a plan, choose one, either your SAT or your CET, and focus on that. But I did do both of them. So JEE and CET, we all know, are extremely difficult. It is not like a child's play. You need to really study hard. You need to really know everything. SAT, on the other hand, is comparatively easier.
it is only maths and English. So English, yes, you have to prepare, but I feel at least maths, I was able to do it simultaneously. And SATs, you have multiple options to give. So over 11th and 12th standard, you can actually attempt it couple of times, revise on it according to your timetable. Whereas JEE has very particular timelines. So for JEE, at least you should have everything ready, prepare it thoroughly, and you get only one attempt at JEE. That is not the case with SAT, which I feel was more flexible. Okay. And what about What about TOEFL? TOEFL? So TOEFL, if you are doing your SATs thoroughly, TOEFL is not a big deal. That is, I personally feel that. I gave my TOEFL 1 month, immediately 1 month after my SATs. So it is easy. It is you, as long as you have your English clear, you have your basics fundamentals clear, and you're fluent in the language, TOEFL is not a big deal. Oh, great. Vaishu, I have a question for you. When child like Ayushi, what are the challenges? Means कसं असतं माहिती की खूप हुशार मूल असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खूप गोष्टींची जाणीव करावी लागते, तयारी करावी लागते आणि मग अशा वेळेस कुठेतरी करिअरच्या बाबतीत कन्फ्युजन पण होऊ शकतं. तर अशा प्रकारची काही परिस्थिती तुझ्याकडे निर्माण झाली होती का? अगदी नक्कीच. म्हणजे मी 9th-10th मध्ये ही प्रॉब्लेम खूप बॅडली फेस केला होता बिकॉज आय वॉज टोटली कन्फ्यूज. आयुषी लहान होती. शी वॉज नॉट ॲट दॅट स्टेज की डिसाईड की मला कुठे करिअरमध्ये मूव्ह करायचं आहे. बट आय वॉज लिटल बिट कन्फ्यूज. आय नो शी इज इन्क्लाइंड लिटल बिट टुवर्ड्स कॉम्प्युटर, बट इवन दो आय वॉज नॉट डॅम शुअर. तर ह्या बाबतीत आय वुड डेफिनेटली सजेस्ट करिअर कन्सल्टिंग किंवा एज्युकेशनल गायडन्स घेणं हे खूप मस्ट आहे आणि ॲज अर्ली ॲज यू टेक इट, इट विल बी क्लिअर फॉर यू. सो आयुषीच्या बाबतीत मी हेच केलं. आयुषीसाठी ॲज यू नो दॅट आपण बँगलोर मी आधी अप्रोच झाले होते तिच्या 9th-10th मध्ये पण. जेव्हा की तिची आपण ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली होती आणि त्या ॲप्टिट्यूड टेस्टच्या वेळेला तू माझे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर केले होतेस की तिचा इन्क्लिनेशन इज टुवर्ड्स आर्किटेक्चर किंवा कॉम्प्युटर आहे. शी इज नॉट अ आर्ट पर्सन ॲब्सोल्युटली. आपण त्या सेक्टर टिक मार्क केलं तर क्रॉसच केलं होतं की नो, शी इज नॉट गोइंग टू आर्ट और कॉमर्स. सो आपण थोडं शॉर्टलिस्ट केलं, फिल्टर थोडं नॅरो डाऊन केलं की शी विल आयदर गो टू कॉम्प्युटर और आर्किटेक्चर. मग 11-10च्या आसपास, yes, 11th and 12th is a very crucial period because you have to decide whether your child will live in India and will complete the education, or your child will fly to America and take the American, but any other country to take the higher study. So 11th is, I will suggest, is a cutoff period where you have to decide की तुमच्या मुलाचं शिक्षण कुठे होणार आहे, either इंडियात किंवा बाहेर. तो करिअर एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे ऑप्शन्स थोडे नॅरो डाऊन होतील. त्याच्यानंतर हे जे करिअर काउन्सिलिंग आहेत, काही सेमिनार्स मी भरपूर अटेंड केले होते. तुझ्याकडूनही मी बऱ्यापैकी गायडन्स घेतलं होतं ह्या सगळ्या कन्फ्युजन मध्ये की मी पुढे काय करूया, की मी तिचं इथेच कंटिन्यू करू शिक्षण का बाहेर जाऊया. आणि त्यात मला डेफिनेटली खूप व्हायटल रोल तू प्ले केलेला आहेस की इफ शी इज गुड इन कॉम्प्युटर, I think foreign education is comparatively in upper hand than our Indian for the at least graduation आणि master's साठी. आणि मग त्याच्यानंतर आपण पुढची मुवमेंट सुरू केली होती की तिचं कुठल्या कंट्रीज जायचं. मग त्याच्यानंतर हा पूर्ण सुरू झाला, पण इट इज स्टार्टेड फ्रॉम व्हेरी 11th, राईट, नॉट आफ्टर 12th. राईट. मग अब्रॉड एज्युकेशन साठी तशी म्हटलं तर तयारी कधीपासून सुरू झाली तिची? म्हणजे बॅक ऑफ द माइंड तुझं प्रिपरेशन कधी झालं की अब्रॉड एज्युकेशनचा एक ऑप्शन आपण ठेवूया? कारण कसं होतं माहिती का की जेव्हा आपण मुलांना अब्रॉड एज्युकेशन साठी प्रिपेअर करतो किंवा फॉर्म फिलिंग सुरू होतं, सो प्रोफाईल डेव्हलपमेंट असेल किंवा रेझ्युमे असेल, ही रात्रीतून होणारी प्रोसिजर नाही, ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. तर त्याच्यासाठी कुठेतरी आई म्हणून तुला खूप आधी हे लक्षात आलं असेल की हा आपला प्लॅन बी असू शकतो आणि आपण ह्या दिशेने तिचं अपब्रिंगिंग साइड बाय साइड करायला पाहिजे. सो अब्रॉड एज्युकेशनची बॅक ऑफ द माइंड तयारी कशी चालू केली होती, कधीपासून चालू केली होती? मिड 11वी नंतर मी सुरू केलं होतं. प्लॅन ए माझा बाहेर होतं, आउट ऑफ इंडिया, आणि प्लॅन बी माझं होतं विदिन इंडिया. सो त्या दृष्टीने मी वेगवेगळे जे आपले पुण्यातही खूप वेगवेगळ्या लेव्हलचे करिअर फेअर्स होतात. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, बाहेरच्या युनिव्हर्सिटी येऊन इथे अप्रोच करतात, तर त्या पण आपण अटेंड करू शकतो. एक आयडिया येते की बाहेर युनिव्हर्सिटीजमध्ये कसं कल्चर आहे, तर त्या युनिव्हर्सिटीज आपण फेअर अटेंड करू शकतो. किंवा काही एज्युकेशनल फर्म्स आहेत, त्यांना आधी तुम्ही गाईड करा, अप्रोच करून त्यांच्याकडनं थोडे डिटेल्स घेऊ शकतात. राईट टाइम इज 11.
11 पासून मी त्याची प्रिपरेशन सुरू केली होती. आयुषीने सॅट आणि टोफल हे कम्प्लिटली घरी केलं. काही ऑनलाईन तिने हेल्प घेतली, काही पुस्तकं तिच्यासाठी विकत घेतली होती. तिने हे पूर्णपणे तयार घरी केलं. 11वी आणि 12वीचा सिलेबस तुमच्या एसएटी आणि टोफलसाठी असतो. त्याच्यामुळे इट्स नॉट अ व्हेरी रॉकेट सायन्स ॲज सच. तर ते एनी किड कॅन इझिली गो विथ इट. तर तिने सॅट आणि टोफेलचा स्कोर आल्यानंतर मला एक थोडासा बूस्टअप मिळाला, की येस माय किड विल डू इट. शी कॅन अचीव्ह दॅट. पण त्याच्यात पुढची स्टेप, कारण तुम्ही 4 ते 5 अटेम्प्ट आरामात एसएटीला देऊ शकतात आणि व्हिचएव्हर इज द हायेस्ट स्कोर यू कॅन सबमिट दॅट टू युनिव्हर्सिटी. तुम्ही 4-5 वेळा टेस्ट द्या. तो सगळ्यात हाय स्कोर असेल तो फक्त सबमिट करा आणि त्याच्यावरती तुम्हाला ऍडमिशन मिळेल. फर्स्ट स्कोर वॉज प्रिटी गुड. त्याच्यानंतर तिने सेकंड एक्झाम पुन्हा अपेअर केले. त्यातही तिला त्याच्यापेक्षा खूप छान मार्क्स मिळाले. मग अशा प्रकारे थोडीशी जर्नी सुरू झाली. एक तासपडत सुरू झाली, पण नंतर मग आम्ही फर्म डिरेक्शनने पुढे गेलो, की येस वी आर गोइंग फॉर अब्रॉड एज्युकेशन फॉर हर बॅचलर. आणि USA ह्या देशाला किंवा ही कंट्री सिलेक्ट करण्यामागे काही खास कारण होतं का? USA मी खूप नंतर फायनल केलं. ॲक्चुअली आय वॉज मी 4 कंट्रीज रादर शॉर्टलिस्ट केल्या होत्या. एक जर्मनी, USA, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया. जर्मनी मला स्वतःला असं खूप इन्क्लाइन होतं, की तिने मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जावं. जर्मनी इज अ मदरलँड, सो तिने तिथे डेफिनेटली काहीतरी करिअर करावं. पण जर्मनीचे काही ड्रॉबॅक्स असे आहेत. बॅचलर हे शिक्षण पूर्णपणे त्यांचं जर्मन लँग्वेजमध्ये असल्यामुळे मला अजून एक दुसरा तिला प्रेशर टाकायचं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही जर्मनी रूल आउट केली. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि USA हे 3 ऑप्शन ठेवलं. नाऊ व्हेन वी आर टॉकिंग अबाउट कॉम्प्युटर, तर असं बघता असं म्हणतात, की US हे इज अ ओशन फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो वी थॉट की बेटर आपण तिकडे जाऊयात. आणि सेकंड मला पण बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटीज माझ्या प्रोजेक्टसाठी यूएसचे असल्यामुळे, कारण आमचे बरेच क्लायंट हे मोस्टली यूएसचे असल्यामुळे मी शॉर्टलिस्टेड की USA आपण तिच्यासाठी फायनल करून. बरोबर. ग्रेट, ग्रेट. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये विजा इंटरव्ह्यू हा एक मोठा हे असतो, टप्पा असतो. आणि आयुषीचा विजा इंटरव्ह्यूचा फेज ज्यावेळेस होता, त्यावेळेस भारतातली स्थिती किंवा भारताबाहेरची स्थिती त्याच्यामध्ये खूप कोविडचं हे होता. स्टिल कोविड फिअर इज एव्हरीवेअर इन वर्ल्ड. आणि तो एक काय म्हणतात ना, भीतीचा फॅक्टर होता कोविडचा. त्यापेक्षा भयंकर फॅक्टर होता ट्रम्पच्या फ्लक्च्युएटिंग पॉलिसीज. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये कोविड, फ्लक्च्युएटिंग व्हिसा पॉलिसीज, त्याच्यानंतर बदलत जाणारे एज्युकेशनल मॉडेल्स, ऑनलाईन मॉडेल्स असतील किंवा पुढे जाऊन तिला हायब्रिड मॉडेलला हे करायचं आहे, रिमोट मॉडेल आणि हायब्रिड मॉडेल. तर ह्या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या मॉडेल्स, त्यातलं व्हिसा अनसर्टन्टी, त्यातमध्ये असणारं पॅन्डेमिक. तर ह्या सिच्युएशनला तुम्ही मायलेकींनी मिळून कसं हँडल केलं? कठीण होतं. रोलर कोस्टर राईड होती आमच्या दोघींसाठीही ही. कारण आपण अतिशय एंथूने आपण ठरवायचो प्लॅन काहीतरी करतोय आणि समोर काहीतरी दुसरंच वाढून आलेलं आहे. तर डेफिनेटली खूप टफ फेज होती. फर्स्ट आम्ही जवळ-जवळ 14 युनिव्हर्सिटीजला आयुषीसाठी अप्लाय केलं होतं आणि प्राउड फॅक्टर इज आयुषीला 14च्या 14 युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन मिळाली विथ स्कॉलरशिप. सो तिथे पुन्हा एक तिथे पुन्हा एक कन्फ्युजन सुरू झालं, की व्हिच वन वी शुड शॉर्टलिस्ट. कारण सगळ्या आम्ही टॉप युनिव्हर्सिटीज अप्लाय केल्या होत्या. तर बघता युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स ही मेनली कॉम्प्युटर सायन्स, एआय आणि एमएल याच्यामध्ये खूप अग्रेसर युनिव्हर्सिटीज आहे. आणि सेकंड इट इज नियर बाय टू बॉस्टन एरिया. बॉस्टन एरिया हा डेटा सायन्स हब म्हटला जातो. पुन्हा या बॉस्टन जवळच आपली हार्वर्ड आहे, MIT आहे, जिथे बऱ्यापैकी समर प्रोग्राम्स, रिसर्च प्रोग्राम्स केले जातात ह्या स्टुडंट्ससाठी. सो ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज खूप हाकेच्या अंतरावरती असल्यामुळे वी शॉर्टलिस्टेड की येस युमास इज द राईट ऑप्शन फॉर हर बिकॉज शी इज इन्क्लाइंड टुवर्ड्स डेटा सायन्स. त्याच्यामुळे आम्ही ती युनिव्हर्सिटीज घेतली. तिची स्कॉलरशिप आहे तिला खूप छान मिळाली होती. युनिव्हर्सिटी फायनल केल्यानंतर मग पुढचे सगळे फायनलायझेशनच्या प्रोसेस सुरू झाल्या. मग व्हिसाचे डॉक्युमेंट्स आम्हाला युनिव्हर्सिटीकडून आले. युनिव्हर्सिटीचे व्हिसाचे डॉक्युमेंट्स आल्यानंतर स्लॉट बुकिंग हा खूप मोठा चॅलेंज होता कन्सिडरिंग दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. कारण व्हिसा US कॉन्सुलेट्स टोटली बंद होते. इट वॉज नॉट ऑपरेशनल फॉर ॲटलीस्ट लास्ट 5-6 months. अँड व्हेन दे स्टार्टेड विथ अ व्हेरी लिमिटेड स्लॉट्स. त्याच्यामुळे रोज पहाटे मी आणि आयुषी उठून आधी स्लॉट्स बघायचो, की स्लॉट्स कुठला मिळतोय का? कारण स्लॉट्स ते ओपन फक्त 5-6 स्लॉट्स ओपन करायचे, जे फ्लुक करून चालले जायचे. त्याच्यामुळे आम्ही टायमिंग ठरवला, की अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट आपण हे स्लॉट्स बघायचे. त्याच्यामुळे असं करत आम्हाला स्लॉट्स मिळाले. स्लॉट्स मिळाल्यानंतर मग आम्ही डॉक्युमेंट्स प्रिपरेशन सुरू केलं. जसे काही युनिव्हर्सिटीचे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करावे लागतात, लाइक I-20, TS 160 फॉर्म, त्याच्यानंतर तुमचे युनिव्हर्सिटीचे ॲक्सेप्टन्स लेटर्स हे सगळे सबमिट करावे लागतात. अलॉंग विथ दॅट युअर फायनान्शियल डॉक्युमेंट्स.
मी लोन घेतलं नाही, त्याच्यामुळे आपलं जे स्पॉन्सरशिप आहे, फॅमिली स्पॉन्सरशिप ही तुम्हाला मग सबमिट करावी लागते इफ यू आर नॉट अवेलिंग द लोन. त्याच्यामुळे ते स्पॉन्सरशिप डॉक्युमेंट सगळे, बँकेचे स्टेटमेंट हे सगळे पूर्ण आम्ही सेट प्रिपेअर केला. असं प्रॉपर लॉजिकली तो ऑर्गनाइज केला इन अ सेट, की which one document should we go first, which is the second one as per the priority which is listed on the website of USCIS. Interview preparation, yes, a mock interview करावा लागतो. You cannot just go in a raw mode and just appear in front of the officer. No, you should not. So ती आधी तिचा मॉक इंटरव्ह्यूज घरी आम्ही घेतले. आयुषी तशी कॉन्फिडंट आहे. आय वॉज प्रिटी शुअर की तो इंटरव्ह्यू ती छान करेल. फक्त कंटेंट थोडंसं आम्ही रिवाइज करून घेतला, की हाऊ टू प्रेझेंट, हाऊ टू बिहेव, म्हणजे पोलाइटली, नॉट ओव्हर कॉन्फिडंट, नॉट लो कॉन्फिडंट, कॉन्फिडेंटली, पोलाइटली अँड अप टू द मार्क द आन्सर शुड बी. तो ते सगळं प्रिपरेशन केलं आणि ग्रीट कसं करायचं, हाऊ यू स्टँड, व्हॉट शुड बी युअर गेस्चर, पोस्चर, हे सगळं आम्ही तिच्याकडनं प्रिपरेशन करून घेतलं होतं. म्हणजे परफॉर्मन्स नव्हता, पण येस इट वॉज अ हाऊ इट शुड बी. तर ते थोडंसं प्रिपरेशन केलं. सो त्याच्यामुळे बॅक ऑफ द माइंड राहतं, की येस मला एवढ्या लिमिटपर्यंत आन्सर करायचा आहे, इथे मला स्टॉप करायचा आहे. इट शुड बी अ लिसनिंग, यू शुड बी अ गुड लिसनर ॲज वेल. तो इंटरव्ह्यूवर तुम्हाला काय प्रश्न विचारतं, लिसन इट, अडॉप्ट इट अँड देन आन्सर इट. त्या पद्धतीने आयुषीने खूप सुंदर केलं. आय थिंक आयुषी, यू कॅन टेल विदिन द 10 minutes, आय थिंक आयुषी वॉज डन विथ द इंटरव्ह्यू. Ayushi, tell us something about your visa interview experience. Yeah, sure. So the visa interview, I was definitely very scared, but the visa interview actually went pretty smooth. Due to this pandemic, again, there was social distancing, masks were mandatory, and most of the consulate was open when I appeared. So most of the questions when I went for the interview, they just asked me about which university I'm going to, why have I chosen this university specific. And like my mom mentioned, I did a few years of my education abroad previously in my high school. So they asked me about my education period at that time. They asked me about financial documents. And usually they expect you to carry all your documents, and it's up to the officer. If he might ask you to show the documents, he might not. Luckily for me, he did not ask me to show any of my documents. So all he asked me was, how are you sponsoring? What are your financial this the credibility? And he said your visa is approved. It was hardly a 2-minute interview. It was easy and it went really well. Great, Uh, great. yeah, definitely. I would give some more updates here. आयुषी जेव्हा US कॉन्सुलेट मुंबईला होतो आम्ही, त्या आतमध्ये गेल्यानंतर मला त्यांनी अलाउड केलं नाही, कारण सोशल डिस्टन्सिंगमुळे. तर मी लिटरली बाहेर फुटपाथवरती आय वॉज वेटिंग फॉर हर की ही येईल. अँड आय वॉज एक्सपेक्टिंग इट विल बी आय थिंक अ डिसेंट अमाउंट ऑफ पब्लिक विल बी देअर फॉर इंटरव्ह्यू. इट विल टेक अनदर हाफ एन आवर. सो आय वॉज इन अ पोझिशन की मला अर्धा तास बाहेर उभं राहायचं आहे. मी उभी होती आणि 10 मिनिटात आयुषी आली. तिला बघितल्यावर आय वॉज शॉक. आय थॉट बहुतेक रिजेक्ट झाला, समथिंग वेंट रॉंग, डॉक्युमेंट इज मिसिंग, नथिंग इज प्रॉपर. आय वॉज ऍब्सोल्युटली विथ बीपी. आयुष्यात तुला काय झालं, ते म्हणले मम्मा डन. ओ गॉड, विदिन 10 minutes. That experience was really too good, shocking, surprising, happily, but everything was like a mixture of all the emotions, you know. It So was the experience. it was a pleasant surprise. Yeah, I will not say it's a surprise. हे तुमचे सगळ्यांचे planned efforts होते, सगळे सिस्टमॅटिक काय म्हणतात ना अप्रोच होता, फोकस्ड अप्रोच होता आणि त्याचा रिझल्ट म्हणून अक्षरशः US विजा 10 मिनिटात क्रॅक करून विथ अ स्माइलिंग फेस बाहेर येणं हे खरंच खूप डिफिकल्ट आहे. कारण माझ्या पाहण्यामध्ये 3-3दा विजा रिजेक्ट होऊन मुलं बाहेर पडतात आणि ती परिस्थिती Yes. प्रचंड हे असते काय म्हणतात मॉरली डाऊन करणारी असते, फायनान्शियली ड्रेन करणारी असते पेरेंट्सना सुद्धा. आणि त्या बॅकग्राऊंड वरती ज्या पद्धतीने तू तयार करून घेतलंस आयुषीने मस्त त्या सगळ्या इनपुट्सना प्रॉपरली रिसीव्ह केलं. बऱ्याच वेळेस असं होतं ना की पेरेंट्स जेव्हा काही मुलांना सांगतात ते प्रॉपर वेनी रिसीव्ह केल्या जात नाही. म्हणजे आता मी काउन्सिलिंग एज्युकेशनल काउन्सिलर म्हणून किंवा करिअर काउन्सिलर म्हणून काम करताना शेकड्यांशी पालक आणि विद्यार्थ्यांशी संबंध आलाय. तर बऱ्याच ठिकाणी मेन प्रॉब्लेम काय येतो माहिती का, जेव्हा पेरेंट्स कडनं काही इनपुट्स जातात ते दरवेळेसच पॉझिटिव्हली घेतले जातात असं होत नाही. आणि मग कुठेतरी हा संवाद जो असतो तो संवाद न होता विसंवाद होतो आणि मग हवे ते रिझल्ट मिळत नाहीत. बट इन युअर केस खूप छान 10 मिनिटात US विजा घेऊन बाहेर येणं
हे खरंच खूप छान ऐकायलाही छान वाटलंय. तुम्हाला अनुभवायला तर अजूनच छान वाटलं असेल. सो आयुष, आता तुझं फर्स्ट सेमिस्टर झालेलं आहे. टेल अस समथिंग अबाउट युअर रिमोट सेमिस्टर्स एक्सपिरियन्स. कारण या पॅन्डेमिकमुळे सेमिस्टर पॅटर्न बदललाय. आता तुझं पहिलं सेमिस्टर हे रिमोट सेमिस्टर झालं आहे आणि आता तू नेक्स्ट मंथ फ्लाय होतीयेस Yes. USA जॉइन करतेयस लाईव्ह लेक्चर्स. सो तिथे तुझं हायब्रिड असेल. सो ही जर्नी तुझ्यासाठी खूप काही वेगळं शिकवून जातीये. म्हणजे इनिशियली असणारे रिमोट सेमिस्टर, तिथे गेल्यानंतर मग काही क्लासेस तुझे ऑफलाईन किंवा ऍक्च्युअल क्लासेस असतील, लाईव्ह क्लासेस असतील आणि काही हायब्रिड मॉडेल जे म्हणतो आपण त्याला, तशा प्रकारचं असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींना तू स्वतःला कसं प्रिपेअर केलंय? व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? So starting of the semester was hectic for sure, but universities, I believe every university are helping out their kids, especially international students. They know it is very tough for those international students. There is time difference, there is difference of culture, and again there is Zoom learning, especially for first year students. Even who are second or third year students, they have an experience of campus life, of being in a university. For freshman students, it was hectic. So the starting of the semester, the time zone difference was a major, what would I say, major drawback. But eventually, the professors, the teachers over there, they are very helpful. They know what you are going through. They will help you out every single time. You have any doubt, you just email them. They'll be there for you. So with time, I got used to the schedule. I got used to the pattern. I got used to the time zone difference. And as the semester grew, it became easier. The assignments definitely grew. But one major thing my university did in specific was they made the semester a little shorter. They cancelled out all the vacations we had so that we get done with the semester as soon as possible and we have a longer break so we can plan for spring. That is why my semester got over really fast in 3 months, exact 3 months to be this thing. Online learning, I believe, is tough. Being in person, being with the teacher, being able to interact in person is a whole new experience that I would have loved to do it in my first year itself. But the case being, I still look forward to it in the spring semester. ग्रेट, ग्रेट. अपर्णा, मला याच्यात डेफिनेटली थोडं ऍड करायला आवडेल, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट हर फर्स्ट सेमिस्टर. आज अर्लियर आय सेड की तिने थोडं आधी स्कूलिंग बाहेर केलं होतं, त्याच्यामुळे तिला तो एक्सपोजर होता, पण युनिव्हर्सिटी एक्सपोजर हा ॲज सच नव्हता. युनिव्हर्सिटी जेव्हा हे जॉईन केलं तेव्हा दोघी थोड्याशा साशंक होत्या की माहित नाही, आपल्याला हा पॅटर्न माहित नाही, आपण हे अडॉप्ट करू शकू का नाही. पण जसं हे सुरू झाले तिचे क्लासेस, आय एम टेलिंग यू, द डिफरन्स, द वे दे टीच and the way they design their syllabus is totally different than our Indian syllabus. 180 degree I would suggest खूप टोटली चेंज आहे. फर्स्ट सेमिस्टर मी आयुषीसाठी एकही पुस्तक विकत घेतलेलं नाही, एकही नाही. आयुषीने हे सगळं फक्त लॅपटॉपवर केलेलं आहे. बरेचसे पुस्तकं आहेत जे युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोव्हाइड करते, सॉफ्ट कॉपीज, ईमेल म्हणजे तुमच्या PDF कॉपीज किंवा त्यांच्या पोर्टलवरतीच तो सिलेबस असतो, ते फक्त रेफर करायचं. आणि त्यांचे असे मॉड्यूल्स असतात, त्या मॉड्यूल्सला तुम्ही 1 बाय 1 ते तुम्हाला एक मॉड्यूल शिकवतात म्हणजे हात बोट धरून शिकवत नाही, ते फक्त तुम्हाला कन्सेप्ट देतात. डेफिनेशन रट्टा मारायचा नाही, फक्त प्रॅक्टिकली अंडरस्टँड करा व्हॉट इज द कन्सेप्ट and immediately appear for the assessment. And I am telling you, it's a smooth transition, no ratta mar at all. त्याच्यामुळे ती खूप छान होती. आयुषीला जी आपण डिग्री घेतली होती ती कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स. आय एम टेलिंग यू, फर्स्ट 1 महिना झाला आणि आयुषी माझ्याकडे येऊन म्हणते, मम्मा मला अजून एक डिग्री ऍड करायची, अँड आय एम शुअर आय विल डू दॅट विदिन द सेम 4 years ऑफ स्पॅन. आय शॉक्ड. तिने मॅथमॅटिक्स आणि सायन्स ही ती डबल डिग्री करते आहे अलॉंग विथ कम्प्युटर इंजिनिअरिंग. सुपर. म्हणजे त्याच्यात हो, म्हणजे या ठिकाणी बघ तिला एक्सपोजर मिळालं आणि कॉन्फिडन्स आला की सेम टाइम ड्युरेशन मध्ये ती डबल डिग्री घेऊ शकते. म्हणजे युटिलायझेशन ऑफ हर पोटेन्शियल हे कसं करता येईल हे तिला कळालं. राईट, बरोबर. आणि त्यात त्यांचे युनिव्हर्सिटीचे जे काउन्सिलर्स ऍडवायझर्स असतात ते खूप छान हेल्प करतात. त्यांनी तिला मग तिने अप्रोच केले, तिथल्या ऍडवायझरशी तिने अप्रोच केले, तिथले जे PhD होल्डर्स आहेत त्यांना अप्रोच केले. शी डिझाईन हर ओन सिलेबस की मला 4 वर्षात 2 डिग्री कशा फिट करायच्या आहेत.
आणि हे सगळं तिथे होऊ शकलं विदिन द सेम कॉस्ट. सो व्हॉट एव्हर आय एम पेइंग फॉर कम्प्युटर इंजिनिअरिंग, द सेम कॉस्ट शी इज अर्निंग 2 डिग्रीज. ग्रेट, ग्रेट. ही गोष्ट बऱ्याच पालकांना सुखावह असेल ऐकायला. कारण तेवढ्याच फीस मध्ये तुम्हाला जर ड्युअल डिग्री मिळत असेल, 2 सब्जेक्टचं नॉलेज मिळत असेल आणि ऑब्व्हियसली त्याचा फायदा हा तुला पुढे जाऊन आयुष्य करियर ऑप्शन्स जे असतील ते तुझ्याकडे जास्त असतील ड्युअल डिग्री केल्यामुळे. सो काय म्हणतात ना, ही खूप विन-विन सिच्युएशन आहे. आपल्या बाजूने बघितलं तर पेरेंट्स आणि स्टुडंट्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ही खूप विन-विन सिच्युएशन आहे. खूप छान. आता मला तुमच्या दोघींकडनं एक ऐकायला आवडेल, की आपल्याकडे भारतामध्ये मोस्टली असं होतं, की अब्रॉड एज्युकेशन म्हटलं की ते पीजीसाठीच असणार. फार कमी पेरेंट्स हे अंडर ग्रॅडसाठी अब्रॉड एज्युकेशनचा विचार करतात. तर याविषयी तुमच्या दोघींचंही मत काय? So Ayushi, tell me something about your views about abroad education for undergrad, and later on we would like to hear few more points about the same from Vaishali. So about undergrad especially, like I said previously, high school till 12th in India is perfect. That is something you should go on with. But I have friends over here, and I talk to them. It is the undergrad education in India is more theoretical. You need to just learn the concept, write the concept in the exam, and you get marks. Whereas what we have in US over there is it is complete practical knowledge. As long as you understand the concept and you can implement the concept, not even write it in your words, define them in your words, as long as you can implement the concept, that is all they require from you. Once you have that, you are done with it. So I feel this is a better way of earning your degree, because in the future when you get into a career, I believe what more matters is your concepts and your basics of the knowledge, rather than how much did you score or how much did you learn. What Indian education is teaching, at least for undergraduate, is how much can you learn, whereas what US is teaching is how much can you understand and how much can you implement. So this is one major drastic difference. And for going for post graduation, yeah, I mean there are I'm sure all the parents feel, undergraduation is a little too early to send your kid. Kids are too small, they're just done with their 12th standard. Yes, that is definitely a worry factor for parents. But once you are outside, once you are there living on your own, you have responsibilities on you. I feel we get matured early, we get responsibilities early, and we are ready to face the world in a better way than we could have in post graduation. Being dependent on parents for the next 4 years, or being independent right from the start, I feel it will affect us majorly with our careers. We can make choices, we can make the right choices. So that was one other factor for undergraduate, like doing undergraduation in US. Oh, great, great. Vaishu, what is your point of view on this particular point? अगदी ऑनेस्टली सांगू का, आपल्या इंडियन फॅमिलीज मध्ये एक माइंड ब्लॉक असतो की बाहेर पाठवायचं आहे थोडं मॅच्युअर झाल्यावर, आणि ती जर मुलगी असेल तर बिग नो नो. पण तसं नाहीये, तसं खरंच नाहीये. कारण काय होतं, आय अग्रीड, 12वी नंतर आपण पाठवतोय, वय थोडं लहान आहे, पण इथं आपल्या संस्काराचा आणि मुलांवरच्या आपल्या कॉन्फिडन्सचा खूप मोठा भाग आहे. मुलांनाही थोडी मॅच्युरिटी येते की ते काही स्वप्न घेऊन जात आहे, काही आईवडिलांची अपेक्षा घेऊन जात आहेत. मला वाटतं मुलं आपली खरंच ते कुठेतरी डोक्यात ठेवूनच वाटचाल करतात. त्याच्यामुळे ती भीती बाळगायची गरज नाही. सेकंड, तुम्ही जर फक्त मास्टरला जाणार असाल तर आता या गेल्या 10 वर्षात इतकं प्रचंड कॉम्पिटिशन झालेली आहेत. कारण आय थिंक 10 फॅमिली मागे 6 फॅमिलीज तरी मास्टरसाठी मुलांना तिकडे पाठवतात. त्याच्यामुळे तुमचा मुलगा जेव्हा फक्त मास्टर होईल, म्हणजे इंडियन डिग्री बॅचलर आणि बाहेरची डिग्री मास्टर, जेव्हा तो जॉब शोधायला जाईल तेव्हा त्याच्याबरोबर 20 लोक त्याच डिग्रीचे घेऊन इंटरव्ह्यूसाठी बसलेले असणार आहे. कॉम्पिटिशन टफ आहे. बट 10 मागे जर 6 मास्टरला जातात तर 10 मागे फक्त 1 किंवा 2च जण अजून तरी अंडरग्रॅडला जातात आहे. जर तुमची अंडर ग्रॅज्युएशनची डिग्री आणि मास्टरची डिग्री दोघंही बाहेरची असेल तर तुम्हाला करिअर एक्सपोजर अप्पर हँड मिळतो. तुम्ही ह्या 10 लोकांच्या रांगेमध्ये तुम्ही सगळ्यांना बीट करून ऍटलीस्ट स्क्रीनिंग, रिझ्यूम स्क्रीनिंग प्रोसेसिंग मध्ये तुमचा अप्पर हँड हा राहतोच. कारण तुम्हाला फुल तिकडचं एक्सपोजर आहे आणि इट मॅटर्स अलॉट. सेकंड, अंडर ग्रॅज्युएशन आपल्याकडे हा जसं आयुषी बोलली फक्त रट्टामार आहे. कारण US, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी
इथे अंडरग्रॅडमध्ये इंटर्नशिप आणि रिसर्च हे जे 2 एस्पेक्ट आहेत ते प्रचंड महत्वाचे आहेत. त्यांच्याकडे इंटर्नशिप इज मॅन्डेटरी. Along with your academic learning, you have to go in industry and of the experience. This is a mandatory case. त्याच्यामुळे तुम्हाला 3-3 महिन्याची इंटर्नशिप तुम्ही जेव्हा करतात, तुम्हाला ऍक्च्युअली इंडस्ट्रीचा त्या कॉर्पोरेट कल्चरचा फील येतो. टीम बरोबर काम काय असतं, हायरार्की कशी असते, काम डिस्ट्रीब्युशन कसं असतं, याचा तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स येतो. अलॉंग विथ दॅट यू अर्न ॲज वेल. त्याच्यामुळे one step by one step you are moving towards your actual corporate life during your undergraduation. जे एक्सपोजर आपल्या इंडियात नाही. आपल्या इंडियात समर वेकेशन झालं की मुलं गोव्याला जा, कुठं बाहेर फॅमिली बरोबर जा. इंटर्नशिप हा प्रकार आपल्याला नाही, पण तो तिथे असतो. सेकंड, रिसर्च. तिथे खूप रिसर्च प्रोग्राम्स आहेत जिथे तुमची मुलं जॉईन करू शकतात आणि हे रिसर्च प्रोफाईल तुमचं प्रोफाईल एनरिच करायला खूप मदत करतात. लिंक्डइन प्रोफाईल इंडियाच्या ग्रॅज्युएशनच्या मुलाचं बघ आणि लिंक्डइन प्रोफाईल US अंडरग्रॅड मुलाचं बघ. इट्स अ वास्ट डिफरन्स. US वाला मुलगा खूप रिसर्च ग्रुप जॉईन करतो, खूप इंटर्नशिप्स करतो, काही सर्टिफिकेशन करतो. हेच अंडरग्रॅड झालेला इंडियन मुलगा फक्त डिग्री असते, त्याच्या पलीकडे त्याचे बाकीचे क्रिडेन्शियल्स कम्पॅरेटिव्हली कमी असतात. इट इज नॉट जनरिक केस, पण मोस्ट ऑफ द केस आय एम टॉकिंग अबाउट. सो हा जो एक्सपोजर आहे ना, त्या फ्लो मध्ये मुलं बरोबर वाहत जातात इफ यू ऑप्ट इन अर्ली स्टेज. बरोबर, बरोबर. अगदी खरंय. म्हणजे तू आता जो मुद्दा म्हणालीस ना, की परीक्षा झाली की आपल्याकडची बरीचशी 80% मुलं हे त्यांचा विचार असतो, मी व्हॅकेशन कशी एन्जॉय करेन. रादर एक्झाम संपायच्या आधी व्हॅकेशन प्लॅन झालेला असतो आणि कुठेतरी सिस्टीमचा दोष म्हणूया आपण, पेरेंट्सच्या अपब्रिंगिंगचा पण कुठेतरी फरक पडतो म्हणूया आणि मुलांना दिसणारं एन्व्हायरमेंट, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुलं 2 पावलं मागे जातात. आणि ज्यावेळेस अब्रॉड एज्युकेशन घेऊन मुलं अंडरग्रॅड होतात आणि पुढे ग्रॅज्युएशनला जातात, म्हणजे पीजी करतात, त्यावेळेस त्यांना त्यांच्या बरोबरीला आजूबाजूची मुलं जर काम करताना दिसत असतील, अर्न आणि लर्न करत असतील, तर त्यांना ती कुठेतरी जाणीव कळत नकळत होऊन जाते की अरे, instead of enjoying vacation, if we go for internship, it will help me to earn money, or एक फायनान्शियल इंडिपेंडन्स येईल, माझा बायोडेटा स्ट्रॉंग होईल. ह्या गोष्टी आपण आता आधीच्या सेगमेंटमध्ये जसं बोललो की हा संस्कार असतो कळत नकळत होणारा. तर हा संस्कार कळत नकळत अब्रॉड एज्युकेशनला जाणाऱ्या मुलांवर ह्या बाबतीत होतो असं मलाही वाटतं. अगदी. So I would like to add one more point. When you apply for a higher education, for your master's, for your PhD, when you have 2 resumes, one from a US university and one from an Indian university, definitely the US university resume stands out. Again, research, internship being major factors, but US universities, sorry, they know their syllabus. They know how the universities in US itself have syllabus, how they're involving different topics. It is not just one fixed curriculum that students have to engage with. We have courses available. We can choose courses according to the career path we want to go to. If I want to choose maths, I have different options in maths. I don't have to go with the course that is given to me by the university. I have all freedom to choose the courses I want. So I think that gives the resume a more enrichment compared to what an Indian university would give for post-graduation. So when you apply for a post-graduation, a degree from undergraduate degree from US would stand out more than India. Right. So, we would like to hear you something about network building. Yes. So again, this pandemic, a semester being online, we could not meet. We could not. In general, all our teachers told us you would usually be in class, all of you are talking, all of you spending time together, and there are career fairs, there are internship opportunities, there are huge fairs where you can actually meet the people, you can actually talk to them personally, get to know them. But with the whole pandemic being online, with the whole pandemic, everything was online. But still, I believe Zoom calls. I mean, the university did everything, almost everything in their hands to make sure we still stay connected. They still arranged career fairs online. They arranged us. They've given us many internship opportunities. They've given us chances to talk to actual companies, know what they require from us, know what their inputs are. They've even given us options to talk to people from the same country, so you actually know who you're going to go with, who you're going to do your undergraduation with.
So the university definitely had a big role play. And what I personally did was I made sure I had study groups for every subject, for every course that I took. I made sure I had an international study group. So it's not just Indian people who I was talking to. I interacted with everyone around the world. So I know what they are planning, what their perspective towards the future is, what their career goals are, and how they are dealing with the pandemic again. So these were major roles that I took for social development, at least in the pandemic. Great, great. वैशाली आता ह्या अं, सगळ्या ह्याच्यानंतर मला नेटवर्किंग मध्ये अजून एक ऍड करायला आवडेल आपल्याला. हा हा जसं आयुषीने सांगितलं की युनिव्हर्सिटी डेफिनेटली खूप महत्वाचा रोल प्ले करते आहे, पण याचबरोबर आयुषीच्या केसमध्ये काउन्सिलरने तू पण खूप गाईड केलंयस आम्हाला, खूप महत्वाचा रोल प्ले केला होता नेटवर्क बिल्डिंग, की युनिव्हर्सिटीमध्ये किती इंडियन मुलं मुली चाललेल्या आहात, त्यांचा एक ग्रुप करणं, गो विथ हँड इन हँड, की तुमचं इंटरव्ह्यू झाला का, तुमचं शॉपिंग झाली का, तुमच्या फ्लाईट बुकिंगचा आता काय स्टेटस आहे. तर हा एक असा एक छान ग्रुप फॉर्म होतो इंडियन पॅरेंट्सचा पण आणि इंडियन मुलांचा पण. हे करिअर काउन्सिलर कडनं पण होतं. युनिव्हर्सिटी डेफिनेटली करते, पण एक करिअर काउन्सिलर कडनं एक आयडिया दिली जाते की चलो आज एक सॅटर्डे संडे एक झूम कॉल असणार आहे आपल्या सगळ्यांचा, जे आपल्या त्यांच्या करिअर काउन्सिलरच्या अंडर, जसं आपण आधी बोललो आहे, टायअप केलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडनं पण एक गायडन्स होतो आणि एक आपल्याला माहिती असतं की ठीक आहे, माझ्या मुलीबरोबर ह्या 5 मुली अजून तिच्याबरोबर तिच्याच क्लासमध्ये तिथेच लँड होणार आहेत. तर मी थोडीशी ॲज अ आई म्हणून मी थोडंसं शांत आहे की हो आहे, कोणीतरी आहे. आणि करिअर काउन्सिलर हा तुमचा बोट शेवटपर्यंत धरतो. अगदी तिथे लँड होऊन तुम्ही तिथे पोहोचलात का? तिथे पहिली राहायची म्हणजे तुमचे डॉर्म अलोकेशन झाले आहेत का? प्रॉपरली तुमचं जे अक्लिमेटायझेशन म्हणतोय, इनिशियल एंगेजमेंट ती झाली आहे. मी तर कधी-कधी गमतीने तुला म्हणते की तू तिच्या लग्नापर्यंत बहुतेक तिचं बोट सोडणार नाहीयेस. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. अगदी. ॲक्चुअली आता बोलण्याच्या ओघात तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, की आयुषीचं अपब्रिंगिंग करताना वैशालीने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे कधी दिले होते आयुषीच्या हातात, हे आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. आयुषीच्या ह्याच्यामध्ये हरकत नाही. काकूंनी पण हाय केलं सगळ्यांना तरी चालणार आहे. अच्छा, अच्छा. आयुषीचं ऍक्च्युली मी आणि आयुषी आधी आम्ही थोडीशी अशी एक ऍग्रीमेंट होतो. एक मिनिट हा. खूप आवाज. हा, गॅजेट मी आयुषीला म्हणजे इलेक्ट्रॉनिक कुठलंच हे दिलं नाही. आयुषीला मी सांगितलं होतं की आता तुझं जे वय आहे ते बऱ्यापैकी तुला अभ्यास आणि तुझे खेळ याच्यावरती फोकस करायचं आहे. 12वी नंतर जेव्हा तुझा शेवटचा पेपर संपेल, तुझ्या हातात मी तुझा आयपॅड आणि तुझा फोन डेफिनेटली देईल. तोपर्यंत नाही. एका दृष्टीने तिचा माइंडसेट तयार झाला होता की आई काही आपल्याला मोबाईल देत नाही. पण त्याच्यामुळे हट्ट करून किंवा काहीही ट्रिक्स काढून उपयोग नाही. याचा फायदा असा झाला, तिला कळलं मला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे सोशल अवेअरनेस जे काही करायचं ते खाली जाऊन खेळायचं आहे, एवढं एकच ऑप्शन तिच्याकडे होतं. जे काही खेळायचं ते खाली जाऊन खेळायचं. अगदीच काही जे शाळेचे किंवा ट्युशनचे जे होते ग्रुप्स ते माझ्या WhatsAppवरती होते. त्याच्यामुळे ती आल्यावरती माझे WhatsApp चेक करायचे, रिप्लाय करायचे. बट इट वॉज अंडर माय कंट्रोल. सो आय वॉज अवेअर टू व्हॉट शी इज डूइंग. फोकस होणं, डिस्ट्रॅक्ट न होणं, आय थिंक हा एक खूप मेजर फॅक्ट होता. पण इथे आई आणि मुलाला बसून एकमेकांना विश्वासात घेऊन हे अग्रीमेंट करावं लागतं की मी का करत नाहीये. म्हणजे त्यात मग रागा नको, संताप नको, मनात ग्रज नको. त्यामुळे खूप 7वी 8वीलाच असताना मी आयुषीला ही आयडिया दिली होती. तिला मी किंडल दिलं होतं. म्हटलं तुला जी पुस्तकं वाचायची तू डाउनलोड कर, किंडल वाच. फक्त सोशल मीडिया आणि मोबाईल मी तुला नाही देणार. आणि शी वॉज ऍब्सोल्युटली ओके विथ दॅट. शी वॉज व्हेरी कूल. ती म्हणाली ठीक आहे, हरकत नाही. 12वीचा पेपर संपला आणि मी हे टोटली विसरली. पेपर संपला, घरी आली, सांगितलं मला पेपर छान केला. म्हटलं गुड. शी वॉज स्टेरिंग ॲट मी. म्हटलं काय झालं? ना गिव्ह मी माय मोबाईल. हो, ओके. बस मोबाईल तिला हातात दिला. आय नो नो शी इज ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अग्रीमेंट तुमचा पॅक्ट जो होता त्याच्यानुसार तिने ते सगळं फॉलो केलं. पण त्याचे रिझल्ट्स पण मिळाले. तिचा 12वीचा स्कोर किती छान होता. आय थिंक येस, 88% नक्कीच. होता ना? 88 येस, येस. बोर्ड्स. 88% ऍक्च्युली स्टेट बोर्डला हो. स्टेट बोर्डला असल्यामुळे आपल्याला कंपॅरेटिव्हली थोडे कमीच मिळतात. जर कंपॅरेटिव्हली हो. अदर बोर्ड सीबीएसई वगैरे, पण 88 तिला मिळाले. हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स दूर गेल्यामुळे तिचा सॅटचा स्कोर पण किती छान आला.
हो, त्यात आणि टोफेल मध्ये तिला खूप छान स्कोर मिळाले. टोफेल 105 आहे, विच इज द हायेस्ट स्कोर कन्सिडर केला जातो. Right. त्याच्यामुळे तिला युनिव्हर्सिटीकडनं एक छान अप्रिसिएशन हे पण आलं होतं का शी इज टॉप इन द टॉप रँक इन इंग्लिश. Right. टोफेल ही इज मेनली फॉर इंग्लिश. आणि सॅटचा स्कोर पण तिचा तू कोट केलास तर आपल्या बाकीच्याही तिला राईट सॅट हा ऍक्च्युली इंग्लिश आणि मॅथ्स हे दोघं विषय असतात. मॅथ्स कम्पॅरेटिव्हली इंडियन मुलांना सोपा जातो. इंग्लिश इज खूप टफ, म्हणजे अक्षरशः शेक्सपियर इंग्लिश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे जे काही कमी होतात ते इंग्लिशमध्ये कमी होतात. आयुषीला 1430 मिळाले होते 1600 पैकी, विच इज आय थिंक म्हणजे टॉप कॅटेगरी स्कोर मी म्हणता येईल. कारण आपल्याला 1500च्या वर इंडियन मुलं जनरली जात नाही. जे अगदीच ब्रिलियंट असतात ते जनरली स्कोर करतात. पण इंग्लिशमुळे आपले बऱ्यापैकी मार्क जातात. मॅथ्स मध्ये तिला आउट ऑफ होते. इंग्लिशमध्ये तिचे एक क्वेश्चन चुकला की तुम्हाला 20 किंवा 30 मार्क किंवा 40 मार्क कट होतात. सरळ 1430 तिचा स्कोर खूप छान होता. आणि दॅट इज वॉज द रिझन की तिला सगळ्या युनिव्हर्सिटीज कडनं ऍप्लिकेशन मिळाले, ऍडमिशन मिळाली अलॉंग विथ स्कॉलरशिप. हे खूप छान. आता तुमच्या दोघींचीही मस्त इंटरॅक्टिव्ह सेशन झालंय आपलं. आपल्याकडे जे जॉईन झाले त्यापैकी काही पेरेंट्सना जर काही विचारायचं असेल तर तुम्ही माईक ऑन करून विचारू शकता. कुणाला काही प्रश्न असतील मनात की जे तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही तुमचा माईक ऑन करा आणि तुम्ही तुमचा प्रश्न मग तो वैशालीसाठी असेल किंवा आयुषीसाठी असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आय थिंक ऑलमोस्ट आपल्या डिस्कशन मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. सो त्यांच्याकडनं काही प्रश्न नाही आहेत असं दिसतंय एकंदरीत. ग्रेट. मी या ठिकाणी आता मॅडम एक क्वेश्चन होता की IELTS आणि टोफेल मध्ये काय फरक आहे, की दोन्ही इंग्लिशच्याच एक्झाम्स आहेत असं मी ऐकून आहे, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे मला विचारायचं होतं. आयुषी आन्सर देईलच, मी थोडं सांगते. IELTS ही जनरली युरोपमध्ये जास्त चालतं आणि इफ यू गो विथ कॅनडा किंवा US ह्या साईडला ते टोफेल प्रेफर करतात. इट्स युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी, बोथ आर इंग्लिश एक्झाम. दोघांचेही स्कोर मोस्टली सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये कन्सिडर केले जातात. पण काही युनिव्हर्सिटीज त्यांचं रेकमेंडेशन किंवा प्रेफरन्स देतात की टोफेल ते प्रेफर करतील का IELTS. बट 100% दोन्हीही स्कोर कन्सिडर केले जातात आणि दोन्हीही इंग्लिशच्याच एक्झाम आहेत. I would like to add to that. Like my mom said, they are same. There is no difference. The pattern is the same. The questions they ask, the level of the questions they ask are the same. This is conducted by two different organizations, and some countries do have a preference. So if you go to Europe or you go to Australia, they have a preference of IELTS. But if you go to US or Canada, they have a preference of TOEFL. But again, all countries accept both of these exams. And now there is a new exam being introduced, which is Duolingo. So that is again a third option, same category, same level. It's just it's one more exam. It's just a wide scope of choices you have. क्वेश्चन होता की त्याला अटेम्प्ट्स किती असतात, किती वेळेस आपण देऊ शकतो? Again, किती पण वेळा देऊ शकतो. There is no limit to how many times you can give, but usually 1 and 2 times is enough for TOEFL, and each score is valid for 2 years. So if you give an exam and you plan to apply 2 years later on, the score will still be valid. So attempts, there is no limitation on attempts. थँक्यू. आणि कुणाला प्रश्न आहेत विचारायचे? हॅलो, कुणाला प्रश्न आहेत विचारायचे? Ayushi Didi, how much time do you give for your studies? So while I was in India, I definitely gave a lot of time, but in USA, I feel the workload is very less. We don't have a lot of assignments to do. We don't have a lot of submissions. All you have to do is do your self-study. Once you have your self-study cleared out, and self-studies are planned out for you.
They give you weekly assignments, weekly self-study to do. You do that, it doesn't take a lot. It takes 3 to 4 hours every day. You do that much work and you're all set. You don't have to do more than that. You don't have extra assignments to do, extra papers to give, extra exams to appear. As long as you do the weekly studying they have given you, that is all you need to do. There is not much workload there. जनरली US पॅटर्न अशा प्रकारे डिझाईन केला आहे की तुम्हाला दिवसातनं फक्त 2च क्लासेस असतात. 2 किंवा मॅक्स 3 आणि पॅटर्न असा आहे तुम्ही 1 तासाचं तुमचं लेक्चर व्हर्सेस 3 तासाची तुमची सेल्फ स्टडी. तर तुम्हाला 1 तासाचं लेक्चर झाल्यानंतर मध्ये बऱ्यापैकी 2-3 तासाचा गॅप असतो पुढच्या लेक्चरच्या आधी. त्यामध्ये तुम्ही आधी झालेल्या लेक्चरचा तुमचा सेल्फ स्टडी कंप्लीट करून नेक्स्ट लेक्चर यू कॅन गो अटेंड अँड देन कंप्लीट द स्टडी अँड युअर इव्हिनिंग इज कम्प्लिटली फ्री. 8 तासाचे 8 लेक्चर्स असे आपले डेफिनेटली नसतात. तिथे 2च लेक्चर असतात दिवसातनं फक्त. Again, courses, it is up to us. कोणते courses select करायचे, which courses to take, how should your schedule be? If you want a particular, suppose you have a part-time job or you have an internship, you can keep that day completely free. It is all up to us. It is very flexible there. द मोमेंट तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे लेक्चर जास्त होतात ते तुम्ही इमिजिएटली ओव्हरलोड म्हणून अप्लाय करू शकता. आय थिंक आयुषी तू खूप छान सांगू शकते. So every university has a limit of credits you can do per semester. My university suppose has 19 credits at max you can do. But suppose you feel ki no, 19 credits are too little. I can do at least 1 or 2 more credits for one semester. I can apply for an overload. You have to give them reason. You have to state why you're doing this. What is your future goals? What is your schedule? And once they go through it, they accept it, you can do 20 to 21 credits. And again, there is an option to exit. If you feel you're too stressed, there is too much workload, you can drop out of a course anytime and take it again next semester. So that is also a very flexible thing available there. द पॅटर्न इज कम्प्लिटली प्लग इन अँड प्लग आउट. कुठले कोर्स घ्यायचे, केव्हा घ्यायचे, कोणत्या लेक्चरचे घ्यायचे हे सगळं माझ्यावरती डिफाईन. त्या प्रकारे मी ते डिसाईड करेन. सिलेबस तुम्हाला म्हणजे तुमचं टाइम टेबल हे तुम्ही ठरवायचं असतं, ते युनिव्हर्सिटी ठरवत नाही. कोणता लेक्चरर किंवा कुठला प्रोफेसर तुम्हाला हवा आहे तुम्ही ठरवायचं, युनिव्हर्सिटी ठरवत नाही. युनिव्हर्सिटी तुम्हाला लिस्ट देते की आमच्याकडे हे 20 प्रोफेसर मॅथ्ससाठी आहे. यू गो, यू फाइंड द बॅकग्राऊंड विच वन इज द टॉप रेटेड अँड यू सी की ह्या लेक्चररचे ह्या आठवड्यात किती लेक्चर्स आहेत, ह्या प्रोफेसरच्या आठवड्यात किती लेक्चर्स आहेत, त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करायचं. तुम्ही तुमचं स्वतःचं त्या पोर्टलमध्ये टाइम टेबल तयार करायचं की माझे आज 2 लेक्चर्स आहेत, उद्या 3 लेक्चर आहे, परवा 1च लेक्चर ठेवलेला आहे. प्रोफेसर मी सिलेक्ट करते आहे. माझा टाइम टेबल आणि माझा प्रोफेसर मी सिलेक्ट करते. सुंदर आहे तिथे. हा करिक्युलम पॅटर्न प्रचंड सुंदर आहे. म्हणजे इतकं फ्रीडम मुलांना मिळाल्यानंतर ते का छान परफॉर्म करणार नाहीत? कारण सगळी चॉईस त्यांची आहे, त्याच्यामुळे कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी पण ते आनंदाने घ्यायला तयार होणार. सो टू गुड. आयुषी तू काहीतरी म्हणत होतीस. I was just adding ki maybe if you feel ki this semester you don't want to take too much, but within this year you want to complete a few credits, you want to complete a few classes, you have an option ki summer and winter vacations. So like we were saying, you can do research, you can do internships. You have an option of taking those classes in summer and winter also. So you can complete those classes, take credits, you can work additionally during the summer. You can do a part-time internship and take classes and complete the course if you want to do it early. That is an option. And with that being said, we can complete our degree in 3.5 years. It is up to us. 4 years की degree है, but you can take 3 years, you can take 5 years. It is totally up to you. If you feel ki yeah, this is easy enough, I can take more credits, I can complete this faster. You can plan out your schedule. You can complete your entire bachelor's degree in 3 years. The degree will be the same. There will be no change in degree. You will be saving 1 year. You'll be saving it academically and you'll be saving it financially. So it is up to you. And Didi, the study time for qualifying exams? Study time for qualifying exams. So for SATs, if you're talking particularly about SATs, I would say study more for English, because English is on a tougher level compared to mathematics. Mathematics for Indian students is easy. It is up to your 10th, 11th exams. It is not big a deal. But for English, yes, you will have to give more time. So you'll have to give at least 3 hours every day. You'll have to solve a lot of SAT papers to make sure you know the pattern, you know how questions you're going to deal with, how to tackle each type of question. So
practicing papers and doing at least 3 hours studying only for English would be sufficient. Okay, thank you. बऱ्याच जणांना बरेच प्रश्न मनात असणार आहेत. मी या ठिकाणी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपले बाकीचे जे प्रश्न असतील ते तुम्ही ग्रुपवरती टाका. आपण त्या ठिकाणी पण डिस्कस करूया. टाइम कन्स्ट्रेंट पाहता आपल्याला या ठिकाणी थांबणं उचित होईल. सो मी वैशाली आणि आयुषी या दोघींचेही मनापासून आभार मानते की तुम्ही सगळा हा छान प्रवास आमच्याबरोबर शेअर केला. विच वॉज रिअली व्हेरी इन्स्पायरिंग आणि आमच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे पेरेंट्स आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी नवीन कळाल्या. जी मुलं पेरेंट्स बरोबर ही सेशन ऐकणार आहेत त्यांनाही याच्यातनं खूप इन्स्पिरेशन मिळेल. डूज अँड डोंट्स कळतील. एक सक्सेसफुल करिअरचा फाउंडेशन कसं असावं, एक सक्सेसफुल करिअरचं फाउंडेशन कशा प्रकारे घातलं जातं आणि किती त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला हवेत, किती फोकस राहायला हवंय, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच बऱ्याच प्रमाणात आज पेरेंट्स आणि मुलांपर्यंत पोहोचल्या असतील. सो आय थँक यू बोथ ऑफ यू आणि ज्या पेरेंट्सनी लॉग इन केलेलं आहे त्यांचे पण खूप खूप आभार. थँक्यू. Thank you, Aparna ma'am, for having us here today. बाय. Thank you.